या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल बघा की काही जे मृतदेह आहेत किंवा शवपेटिका आहेत त्या घेऊन चाललेले आहेत लोक, सैनिक इथे। आणि मित्रांनो, हे एक छोटंसं छायाचित्र आहे। या छायाचित्रामध्ये काय दाखवलं जात आहे ते म्हणजे हे इराण मधलं छायाचित्र आहे। इराणचे अध्यक्ष राईसी त्या ठिकाणी त्यांचं इब्राहिम राईसी यांचं नुकतंच एका हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामुळे निधन झालं। रशिया असेल, तुर्कमेनिस्तान असेल, या वेगळ्या देशांचा दौरा करून येत असताना इराण मधल्याच अत्यंत उंच असणाऱ्या मात्र घनदाट जंगल आणि दुसरीकडे जे ज्याला आपण म्हणतो हे असतं ना कोहरा वगैरे, तर तशा प्रकारचं तिथे वातावरण असताना ढगाळ वातावरणामध्ये ते परतत असताना हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि त्यामध्ये त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्र्यांचा आणि इतर अनेक लोकांचा मृत्यू झाला। आणि इराणमध्ये फार मोठ्या प्रमाणात ही परंपरा आहे की जेव्हा देशाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती निधन पावतो तेव्हा लोक तिथे सार्वत्रिक स्वरूपामध्ये दुःखी होतात। आणि हेच आपल्याला या छायाचित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी इराणचा एक खूप चांगला मित्र या नात्याने भारताने सुद्धा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला। उजव्या बाजूला तुम्हाला इथे छायाचित्र दिसेल त्यांच्या अध्यक्षांचं ज्यांचं निधन झालं, आणि दुसरीकडे तुम्हाला भारताच्या राष्ट्रपती भवनावरील जो झेंडा आहे, भारताचा राष्ट्रध्वज आहे, तर तो अर्ध्यावरती घेण्यात आलेला आहे। जेव्हा आपण दुखवटा जाहीर करतो तेव्हा आपण आपले जे राष्ट्रध्वज ज्या ज्या काही महत्त्वाच्या इमारती आहे शासकीय, तिथून आपण ते अर्ध्यावरती आणत असतो। आणि हे दाखवतं, हे एक बांधिलकीचं एक निदर्शक असतं की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत। भारताचे उपराष्ट्रपती हे इराणच्या दौऱ्यावर सुद्धा गेले। मित्रांनो, भारत आणि इराण यांचे संबंध हे नेहमीच ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच अत्यंत चांगले राहिलेले आहेत, परंतु या चांगल्या संबंधांना नेहमीच वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागत राहिलेलं आहे। आणि मग याच परिस्थितीमध्ये आणखी एक आव्हान कुठलं आहे ज्याची आपण आत्ता चर्चा करूयात, आणि ते म्हणजे हा आहे इराणचा झेंडा राष्ट्रध्वज आणि हा आहे अमेरिकेचा झेंडा राष्ट्रध्वज। अमेरिका आणि इराणचे मात्र तेवढेच त्या बाबतीत अत्यंत कटू संबंध राहिलेले आहेत। 1979 मध्ये जेव्हा इराणमध्ये रेड गार्ड या संघटनेच्या माध्यमातून तिथे एक राज्यक्रांती घडून आली, तिथला जो प्रमुख होता, शासक होता अली नावाचा, त्याला उलथवून टाकण्यात आलं, त्याची सत्ता उलथवून टाकण्यात आली आणि आयातुल्ला अली खोमेनी यांनी सत्ता बळकावली। इराणमध्ये शरिया कायदा लावण्यात आला, इराणमध्ये मुस्लिम राजवट स्थापन करण्यात आली आणि याच इराणच्या या सर्वोच्च धर्मगुरूंनी आयातुल्ला अली खोमेनी यांनी पाश्चिमात्य देशातल्या सर्व कंपन्यांना, सर्व देशांसोबतचे आपले संबंध तोडले आणि एकूणच अमेरिका हा त्याच्यामध्ये सर्वात पुढे होता। तेव्हापासून अमेरिका आणि इराण यांचे संबंध जे वितुष्ठाला पोहोचलेले आहेत ते आज तागायत तसेच आहेत। मधल्या काळामध्ये इराणने शांततेसाठी म्हणून आण्विक ऊर्जेचा प्रकल्प हाती घेतल्यावरती अमेरिकेने इराणवरती खूप सारी बंधनं टाकलेली आहेत। आतापर्यंत 600 पेक्षा जास्त बंधनं इराणवरती टाकलेली आहेत। त्याचं ताजं उदाहरण म्हणजे जेव्हा अध्यक्षांचं त्या ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा इराणकडून अमेरिकेला मदत मागण्यात आली। ही मदत काय होती की हेलिकॉप्टर क्रॅश झालंय, तिथे पोहोचायचं कसं, तिथून ते मृतदेह बाहेर काढायचे कसे आणि ते आणायचे कसे। अमेरिकेने मात्र स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला की ज्या परिस्थितीमध्ये सध्या आता ह्या टेकड्या आहेत किंवा तिथे वेगवेगळ्या प्रकारे हवामान प्रतिकूल आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिथे पोहोचू शकत नाही आणि आम्हाला माफ करा। आता हे स्पष्टपणे काय आहे तर अमेरिकेने त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला मदत करायची नाहीये, जा। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतासंदर्भात काय मुद्दे आहेत तर इराण आणि अमेरिकेचे संबंध हे वितुष्टाचेच आहेत, पण भारताचे आणि इराणचे संबंध हे खूप चांगले आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारताचे आणि अमेरिकेचे संबंध चांगले होत आहेत। मग आता अशा वेळेस भारतासमोर पेच असा आहे की जे इराण आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जमत नाही, विस्तव पण जात नाही, मग त्याच्यापैकी या दोन्ही देशासोबत संबंध कसे चांगले ठेवायचे आणि त्याच संदर्भातला हा एकूण लेख आहे। बरं, एवढंच नाही तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तुम्ही तर चीन हा जगात सर्वत्र आपली पाळेमुळे पसरण्यासाठी बसलेलाच आहे आणि मग चीनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांना काटशह देण्यासाठी
भारत सुद्धा मग कुठेतरी बाजूने आडबाजूने काही वेळेस प्रत्यक्षपणे काटशह देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ह्या अशा सगळ्या बुद्धिबळाच्या या खेळाप्रमाणे आपल्याला हे आत्ताचं जी काही परिस्थिती आहे ती पाहणं आणि ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि तेच मित्रांनो आपल्याला इथे पाहायचं आहे. नुकताच जर बघितलं तुम्ही तर 13 मे 2024 रोजी भारताने इराणमध्ये एक चाबहार नावाचं बंदर आहे मित्रांनो, त्या बंदरासाठी भारताने इराण बरोबर 10 वर्षाचा ऐतिहासिक द्विपक्षीय करार केलेला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने मात्र या करारानंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अमेरिकेने जे इराणवरती बंधनं लादलेली आहेत त्यापैकी एक असं आहे की इराण बरोबर कोणत्याही देशाने किंवा देशातल्या कंपनीने करार करायचा नाही व्यावसायिक. जर तुम्ही करार केला तर आम्हाला ते पटणार नाही, पचणार नाही आणि त्याचे परिणाम तुम्हालाही फेस करावे लागतील. आता भारतासमोर पेच प्रसंग असा आहे की चाबहार बंदर बाबत आपण जो इराण सोबत 10 वर्षांचा जो करार केलेला आहे तो करार याला अधिक महत्व द्यायचं का त्या अमेरिकेच्या त्या रागाला किंवा अमेरिकेच्या त्या धमकीला त्या ठिकाणी महत्व द्यायचं, काय करायचं हा भारतासमोरचा प्रश्न आहे. पण त्याचबरोबर यापूर्वी अमेरिकेच्या निर्बंधामुळेच झालंय असं की भारताचा आणि हा चाबहार बंदरासाठीचा इराण आणि भारत यांच्या दरम्यान जो आता करार झाला 13 मे 2024 रोजी, हा काही 2 दिवसात किंवा 2 महिन्यात ही चर्चा झाली आणि झालं असं नाही. 2003 पासून आपण प्रयत्न करतोय या चाबहार बंदराच्या संचालनासाठीचे अधिकार आपल्याला मिळावेत यासाठी प्रयत्न करतोय आपण. पण वेळोवेळी त्यावरती किंवा त्या संदर्भात अडथळे कोण आणलेत? अमेरिकेने आणलेले आहेत. कारण अमेरिकेचं त्यांच्याशी जमत नाही, मग अमेरिका आपल्या मागे लागते की तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत करार करू नका. आणि म्हणून हा प्रकल्प रखडला होता. पण हा प्रकल्प भारतासाठी मात्र अत्यंत महत्वाचा आहे. त्याचे अनेक फायदे आहेत आपल्याला, कोणते ते मी पुढे तुम्हाला नक्की सांगेन, पण ते फायदे अनेक आहेत आपल्या समोर. पण यामध्ये जो पेच प्रसंग उभा राहिलेला आहे की आता अमेरिकेचं ऐकायचं की इराणच्या ह्या ज्याची आपण अनेक दिवसापासून वाट पाहत होतो तो करार त्या ठिकाणी आपण केलाय, मग त्याला पुढे घेऊन जायचं का अमेरिकेची मैत्री महत्वाची आहे, करायचं काय? या प्रसंगामध्ये मित्रांनो आपल्याला जो उपाय आहे तो उपाय आणखी एका वेगळ्या मार्गाने शोधता येऊ शकतो. आणि तो काय माहितीये? तो म्हणजे ना अमेरिका त्या ठिकाणी दुखावेल, ना चाबहारचा हा जो प्रकल्प आहे हा त्या ठिकाणी आपल्याला रद्द करावा लागेल, हे दोन्ही करावं लागणार नाही. मग याला उपाय आहे तो म्हणजे IMEC नावाचा आणखी एक प्रकल्प भारताच्याच पुढाकाराने आपण सुरू केलेला आहे. त्या प्रकल्पाकडे जर आपण लक्ष देऊ शकलो तर निश्चितपणे आपल्याला याचे फायदे होऊ शकतात. मात्र हे सगळं काय आहे, हे IMEC काय आहे, चाबहार हे कुठं आहे, नक्की काय म्हणायचं या सगळ्यामध्ये पाहूयात आपण या ठिकाणी. याची मी सुरुवात करेन तुम्हाला एका बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे. बघा, जगामध्ये 2 ते 3 आता महासत्ता अस्तित्वात आहे सध्या आणि भारताच्या दृष्टिकोनातून त्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. एक म्हणजे अमेरिका, दुसरा म्हणजे रशिया आणि तिसरा म्हणजे चीन. आता खऱ्या अर्थाने बघितलं तर भारतासाठी काय आहे हो, तर भारतासाठी आज आपण ज्या पद्धतीने एक अत्यंत तारेवरची कसरत म्हणूयात त्याला, त्या पद्धतीने आपण रशिया आणि त्याचबरोबर अमेरिका यांच्यासोबत खूप चांगले संबंध आपण प्रस्थापित केलेले आहेत. पण चीन याच्या मात्र सोबत आपली नेहमीच सदैव स्पर्धा राहिलेली आहे आणि आपण शेजारी आहोत. आता ते तर बदलता येत नाही. मग पुढे काय? मग हे असंच चालू राहणार. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये काय होत आहे की एका बाजूला भारत आणि चीनचं जमत नाही, तर दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि रशिया यांचं जमत नाही. व त्याचबरोबर रशिया आणि चीन मात्र एकमेकांचे शक्य मित्र असल्याप्रमाणे वागतात. राजकीय दृष्ट्या सुद्धा ते एकमेकांना चांगले जवळचे आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बुद्धिबळ किंवा सारीपाटावरती ज्या सोंगट्या असतात त्या पद्धतीने हे सगळं आहे. हे सगळं समजून घ्यायचं आणि म्हणून हे एरगबाळ्याचं काम नाहीये. यासाठी आपल्या परराष्ट्र मंत्रालयातले अत्यंत सक्षम अधिकारी हे काम करतायत.
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी काम करतायत, अनेक लोक काम करतायत. हा पेच कसा सोडवायचा? एक नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, ते म्हणजे कुठल्याही परराष्ट्र धोरणामध्ये कोणताही देश हा मित्र नसतो आणि कोणताही देश हा शत्रू नसतो. पण सर्वोच्च प्राधान्य द्यायचं कुणाला? अमेरिकेला का रशियाला का चीनला? याचं उत्तर आहे आपल्या स्वतःच्या हितसंबंधांना. आपल्या देशाच्या लोकांसाठी जे चांगलं आहे ते सर्वोच्च आहे, त्याला आपण प्राधान्य द्यायचं आहे, बाकीच्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं नाहीये. हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग हे आपणच करतो का? तर नाही, हे सर्व देश करतात. उलट आपण बरे त्यातल्या त्यात, कारण आपल्याला त्या वसुधैव कुटुंबकमचा वारसा आहे. म्हणून आपण अवघे विश्वची माझे घर हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे त्या वारशाला पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय. पण कधी कधी आपल्याला सुद्धा आपल्या देशाच्या लोकांचं हित बघावं लागतं. आणि मग हे अशा परिस्थितीमध्ये काय झालंय हे मी तुम्हाला सांगतो. तर अमेरिका काय करते? नेहमी रशिया आणि चीनला वेगळं एकटं पाडण्याचा प्रयत्न करते. पण ते करत असताना अमेरिकेने पाठीमागचा इतिहास पाहिला तर भारताने जेव्हा बांगलादेशला मुक्त करण्यासंदर्भात पाकिस्तानच्या विरोधात जाऊन युद्ध केलं तेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने लढायला आला होता. हा इतिहास आपल्याला काही नवा जुना विसरलाय असं नाहीये. मग या परिस्थितीमध्ये भारताने रशियाशी आपले संबंध खूप चांगले ठेवलेले आहेत. आणि मग हे संबंध वाढवत नेण्यासाठी भारताने काही प्रयत्न केले. मग रशियाच्या मदतीने भारताने काय केलंय तर एक IMEC नावाचा प्रोजेक्ट आपण सुरू केला. पण हा प्रोजेक्ट सुरू करण्याच्या अगोदर मी चीन बद्दल सांगतो. चीनच्या महत्वाकांक्षा फार मोठ्या आहेत. चीनला हे स्पष्ट माहिती आहे की रशियामध्ये आता ती ताकद नाही आणि चीन हाच एकमेव देश आहे की जो अमेरिकेशी त्या ठिकाणी तुल्यबळ स्पर्धा करू शकतो. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये चीनने काय केलं? एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. मित्रांनो, आज आफ्रिका खंडात सांगतोय, आफ्रिका खंडामध्ये चीनची 55% पेक्षा जास्त गुंतवणूक आहे. म्हणजे 55% पेक्षा जास्त देशामध्ये गुंतवणूक आहे. त्या देशांना त्यांनी कर्ज दिलंय. असाच एक त्यांचा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, तो म्हणजे BRI, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. हा काय आहे तर याच्या माध्यमातून चीनने अमेरिका याला काटशह देण्यासाठी युरोपपर्यंत, आशिया, आफ्रिका या तिन्ही खंडापर्यंत आपली माल वाहतूक कशी सहजपणे होईल, लवकर होईल, यासाठी हा इनिशिएटिव्ह घेतला. आणि स्वतः आम्ही रस्ते बांधून देऊ, आम्ही रेल्वे मार्ग उभारू, आम्ही बंदर बांधून देऊ, असं वेगवेगळ्या देशांना त्यांनी सांगितलं. चीनकडे प्रचंड पैसा आहे, प्रचंड गंगाजळी असल्या कारणाने त्याने या देशांना हे सांगितलं. पण चीन हे फुकटात करत नाहीये. चीन म्हणाला की तुम्हाला आम्ही कर्ज देऊ, कर्जाच्या मोबदल्यामध्ये तुम्ही काय करा, या रस्त्यावरती आम्ही जे बांधकाम करू ना तर तिथे आम्हाला मुभा द्या, आमच्या ह्याच्यावरती कुठल्या प्रकारचे कर तुम्ही लादायचे नाहीत आणि ते पैसे फिटेपर्यंत आम्ही मुक्त त्या ठिकाणी व्यापार करू. हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट चीनने सुरू केला. आणि मग याला काटशह देण्यासाठी भारताने रशियाच्या मदतीने एक प्रकल्प सुरू केला, तो म्हणजे IMEC नावाचा. हा भारताने सुरू केलेला प्रकल्प आहे जो BRI ला काटशह देतो. हे लक्षात घ्या. आणि आता आपण ज्या चबाहार बंदराबद्दल बोलतोय ते चबाहार बंदर सुद्धा IMECच्या अंतर्गतच येतं. कारण IMEC हा जो काही घटक आहे तो घटक एका वेगळ्या पद्धतीने काम करतो. पण IMECच्याच बरोबरीने आणखी एक महत्वाचं काम भारताने केलं, ते अगोदर केलं. मग IMEC तर हे नंतर येतं. IMEC हा फार वेगळ्या प्रकारे काम करतो. पण भारताने काय केलं, रशियाच्या सोबत एक INSTC हा अगोदरच एक प्रकल्प सुरू केला, INSTC नावाचा. INSTC हा प्रकल्प सुरू केला आणि भारताने आणखी एक काम केलं. रशिया, इराण या तिघांनी मिळून INSTC सुरू केला. तर त्याच वेळेस भारताने आणखी एक प्रकल्प महत्वाचा सुरू केलेला आहे, जो रशिया, इराण, भारत आणि जे युरोपियन देश आहेत, युरोपियन देश
त्या युरोपियन देशांना सोबत घेऊन भारताने हा IMEC हा प्रोजेक्ट सुरू केला, ज्यामध्ये बरेच सगळेच हे देश येतात. पण भारताचा INSTC, भारताचा IMEC हे दोन्हीही जे काही प्रकल्प आहेत किंवा दोन्हीही जे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत हे सगळे चीनला काटशह देण्यासाठी आणि भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत कशी करता येईल यासाठीचा आहे. आता ह्या सगळ्यामध्ये हा अमेरिका मात्र सारखा खोडा घालतोय, कारण अमेरिकेला ना आपली मैत्री रशियाशी पटते ना इराणशी पटते. मग करायचं काय, हा भारतासमोरचा पेच प्रसंग आहे, लक्षात घ्या. पण याच्यावरती उपाय काय असू शकतो की ज्या IMEC प्रोजेक्टमध्ये युरोपियन देश सहभागी आहेत ना, तर युरोपियन देश जर सहभागी असतील तर मात्र कदाचित अमेरिका नमतं धरून घेऊन या IMECच्या संदर्भात मवाळ भूमिका घेऊ शकते. आता हे सगळं मी तुम्हाला सांगतो काही मॅपच्या माध्यमातून. बघा, हे आहे त्या चबहार बंदराबद्दलची थोडक्यात माहिती. काय आहे करार हा? 13 मे 2024 रोजी इराणमधल्या चबहार बंदराचं आत्ताच मी सांगितलं त्या पद्धतीने भारताला संचालन करण्याचा करार किंवा काम मिळालंय. यासाठी ओव्हरसीज पोर्ट मॅनेजमेंट म्हणजे देशाबाहेरील बंदराचा कारभार पाहण्यासाठी भारताला अशा प्रकारचं पहिलंच काम मिळालेलं आहे. ही पहिलीच वेळ आहे आपली. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा भारत आहे, या ठिकाणी मुंबई आहे. मुंबई पासून जर इथं बघितलं तर हा इथं चबहार बंदर आहे. हा आहे इराण. पाकिस्तान इथं आहे बघा, आणि हे आहे अफगाणिस्तान. झालं असं की हे ग्वादार नावाचं जे बंदर आहे ना, हे चीन विकसित करतोय. हे पाकिस्तान काही शेवटी चीनचा मित्रच आहे, त्यामुळे त्यांनी दिलं यांना. पण चीन एवढ्या जवळ बंदर विकसित करत असताना आणि भारताचा सगळा व्यापारी जो काही मार्ग आहे तो हाच आहे. मग इतक्या जवळ चीन जर आपलं बंदर त्या ठिकाणी स्वतःचं विकसित करत असेल तर हे भारतासाठी फार आव्हानात्मक होतं, सुरक्षा दृष्टिकोनातून धोकादायक होतं. भारताने लगेचच त्याच्या बाजूला या ठिकाणी हे चबहार नावाचं बंदर विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि चीनला काटशह दिला, पाकिस्तानला काटशह दिला. आणि याच्या माध्यमातून, या बंदराच्या माध्यमातून इराणशी व्यापार व अफगाणिस्तानशी सुद्धा व्यापार आपल्याला करणं सहज सोपं बनणार आहे. पण याचबरोबर आणखी मुद्दे मी तुम्हाला आता जे सांगत होतो त्या पद्धतीने हा जो नकाशा दिसतोय हा नकाशा आहे कशाचा? BRI, जो चीन करतोय ना, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. बघा, ह्या इथे चायना आहे. चायनाने हा सगळा सेंट्रल एशिया, बरं का, सेंट्रल एशिया, त्यानंतर इथे इराण, इराक, त्यानंतर इकडे बघा तुर्की आणि खालती सौदी अरेबिया आणि इथून पुढे मग सुरू होतो ते युरोप. हा असा भला मोठा त्यांनी प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. वेगवेगळे याच्यामध्ये रेल्वे, रोड आणि वेगवेगळ्या प्रकारची बंदर विकसित ते करणार आहे. आणि या माध्यमातून त्याने काय केलं चीनने, तर भारताला वेगळं पाडलं आणि स्वतःचा सगळा इथे आर्थिक जे साम्राज्य आहे ते उभा करायला सुरुवात केली. याला काटशह देण्यासाठी मग भारताने काय केलं, तर भारताने हा बघा, हा तो मी सांगत होतो तुम्हाला तो प्रोजेक्ट INSTC. काय आहे हा? तर हा आहे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. पूर्वी काय व्हायचं, हे इथं भारत आहे. पूर्वी काय व्हायचं बघा, पूर्वी भारताला जर समजा रशिया सोबत काही व्यापार करायचा असेल, भारताला समजा रशियाला काही पाठवायचं असेल, तर रशिया सोबत व्यापार करण्यासाठी भारत पारंपरिक ह्या लाल समुद्रातून भूमध्य समुद्रात जायचं. भूमध्य समुद्रातून ह्या संपूर्ण युरोपला वळसा घालून वरती इंग्लंड आणि त्यानंतर मग इकडे बघा या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज पासून फिरून इथपर्यंत यावं लागायचं व्यापारासाठी. पण मग भारताने काय केलं की जो चीनचा जो पट्टा तो डेव्हलप करतायत ना, त्याला काटशह देण्यासाठी म्हणून इथून बघा सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को हे आहे अस्त्रखान, त्यानंतर हे अझरबैजानचा हा एकूण पट्टा आहे, पुन्हा हा इराण आहे आणि हा इथं भारत आहे. असा एक पट्टा त्या ठिकाणी सुरू केला, ज्याला आहे हा नॉर्थ आहे आणि आपण साऊथला आहे, तर नॉर्थ साऊथ इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हे आपण डेव्हलप केलं. ज्यामुळे काय होईल, तर आपल्याला एवढ्या दुरून जावं लागणार नाही रशियाकडे. जवळपास 15 दिवसांचा वेळ आणि अंतर कमी होत आहे याच्यामुळे, आणि हे आपण काम सुरू केलं. आता याच INSTCचा एक भाग आहे चबहार बंदर. भारताने आणखी एक काम केलं, ते म्हणजे बघा, हा आहे काय, इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर IMEC. भारताने काय केलं बघा, भारत
ते इथे आहे UAE, हा आहे सौदी अरेबिया, हा आहे इथे सौदी अरेबियाचं बंदर अल हदिता नावाचं, पुढे इस्रायल आहे आणि इकडे ग्रीस आहे आणि ग्रीस पासून पुढे आणखी काही देश आपण त्यात जोडतोय. हा असा जो कॉरिडॉर आपण डेव्हलप करत चाललेलो आहे याला म्हणतात IMEC. इंडिया इथं आहे, हा मिडल ईस्ट आहे आणि हा युरोप आहे. या तिघांचा कॉरिडॉर म्हणजे IMEC असा कॉरिडॉर आहे. चीन करतोय ना तिकडे, कर. आम्ही पण आमच्या पद्धतीने आमचे रस्ते बांधतोय, आमचं महामार्ग बांधतोय, आमचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय आणि आम्ही आमच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करतोय, असं भारताने या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं लक्षात घ्या. आणि मग आता झालंय काय की पुन्हा मूळ त्या मुद्द्याकडे या, चबाहारकडे. चबाहारमुळे आपल्याला चांगली संधी मिळाली, पण अमेरिका तिथे आडवी येते. मग आता जर मार्ग काय असेल तर अमेरिकाही दुखवायचं नाहीये, इराणलाही दुखवायचं नाही, काही हरकत नाही. या IMEC हा जो प्रोजेक्ट आहे ना याच्याकडे आपण लक्ष देऊ. म्हणजे काय होईल, आपल्याला जे साध्य करायचंय चीनला काटशह देणं आणि आपला व्यापार मध्य आशिया व युरोप सोबत चांगल्या पद्धतीने चालवणं, हे दोन्हीही शक्य होणार आहे. पहा, चबाहार बंदर. परत एकदा, चबाहार बंदरामध्ये एकूण मूळ 2 उपबंदर आहेत. पहिला आहे शाहिद कलंतरी, दुसरा आहे शाहिद बहिश्ती. याच्यामध्ये हे जे शाहिद बहिश्ती आहे ना, या बंदराचं काम किंवा संचालन करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे 10 वर्ष. ऑलरेडी आपण ते करत होतो, पण 1 वर्षाचा करार होता. आता ते थेट 10 वर्षांसाठीचा आपल्याला तिथे तो करार आपण केलेला आहे. हेच चबाहार बंदर. हे करण्यासाठी आपण काय केलं बघा, तर इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड नावाची एक संस्था आपण स्थापन केली. इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड ही संस्था आपण स्थापन केली, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईला जे आहे ते आणि कांडला जे गुजरातमध्ये आहे ते, या 2 बंदरांच्या एकूण ट्रस्ट आहेत. दोन्ही बंदरात चालवतात ते ट्रस्ट आहेत, त्या दोघांचं एकत्रीकरण केलं आणि त्यानुसार आपण इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड ही संस्था स्थापन केली. मग ही संस्था आणि इराणची पोर्ट्स अँड मॅरिटाईम ऑर्गनायझेशन PMO या दोघांच्या दरम्यान करार झालेला आहे आत्ता या संदर्भात, की ज्या अंतर्गत आपण $120 दशलक्ष गुंतवणूक करणार आहोत. का बरं हा चबाहार महत्वाचा आहे आपल्याला? कारण मित्रांनो, कांडला आणि मुंबई या दोन्ही भारतीय बंदरांसाठी जर अत्यंत जवळचं कोणतं बंदर असेल, पाकिस्तान सोडून द्या, तर ते आहे चबाहार. आणि व्यापार आपला तिथूनच चालतो, त्या लाल समुद्रातून, बघितलं ना आता. मग त्यासाठी हे चबाहार बंदर फार महत्वाचं ठरणार आहे, पहिलं. दुसरं, चबाहार हे डीप वॉटर पोर्ट आहे. म्हणजे काय हो, इथे अत्यंत खोल पाण्यामध्ये हे बंदर उभा केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं माहितीये, त्यामुळे महाकाय असे जे जहाज आहेत, ह्या जहाजांसाठी हे बंदर उपयुक्त ठरतं. आणि आपला तर दीर्घकाळ तिकडे व्यापार चालतोय युरोप पर्यंत. मग आपल्या छोट्या छोट्या 2-4 माणसांना घेऊन जाणारी जहाज आहेत का? नाही ना, मोठी आहेत की नाही. मग त्यांना तिथे आपण सहजपणे सुरक्षित तिथे अँकरिंग करू शकतो, ठेवू शकतो, थांबवू शकतो. तिसरं, इथे मोठी कारगी जहाजं येऊ शकतात, ज्यामुळे आपल्या व्यापाराला चालना मिळू शकते. चौथा फायदा, इतर देशांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा मार्ग म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. चबाहारला पोहोचलो ना की तिथून मग आपण ओमान असेल, UAE असेल, इकडे वरती अफगाणिस्तान असेल, ह्या सगळ्या देशांपर्यंत व्यापार सहजपणे करू शकतो. यामुळे हे आपल्याला उपयोगाचं आहे, धोरणात्मक आहे. पाकिस्तानमध्ये चीन ग्वादार पोर्ट, ग्वादार आता सांगितलं मी, ग्वादार या बंदरावरती चीन आपलं संचालन करतोय, तिथे तो बांधतोय. मग त्याला ते जे ग्वादार पोर्ट आहे ना, हे चबाहार पासून फक्त 72 किलोमीटर वरती आहे. आणि चबाहार बंदराच्या माध्यमातून आपण चीनला काटशह दिला, म्हणून सुद्धा हे महत्वाचं आहे. या बंदरामुळे भारताला पाकिस्तानला बगल देता आली आणि बगल देऊन अफगाणिस्तान, इराण आणि उर्वरित प्रदेशासोबत व्यापार करणं आपल्याला हे सहज सुलभ झालेलं आहे. हा सुद्धा फायदा याचा. तसंच हे बंदर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, आता दाखवलं ना मी, नॉर्थ म्हणजे रशिया आणि खालती इराण आणि मग खालती भारत, अशा ह्या नॉर्थ साऊथ इंटरनॅशनल हा जो ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे त्याचा हा भाग आहे. कोण? चबाहार. याच्यामुळे भारतातून मध्य आशियामध्ये समुद्रमार्गे दळणवळण करणं सोपं जाईल, रशियापर्यंत माल पोहोचवणं सोपं जाईल, आपला व्यापार वाढेल
रशियाला जात असताना मध्ये किर्गिस्तान लागतं, तझकिस्तान लागतं, तुर्कमेनिस्तान लागतं. त्या देशांशी सुद्धा आपला व्यापार वाढेल, हे सुद्धा फायद्याचं आहे. पण इराणला सुद्धा फायद्याचं आहे, कारण इराणवरती ऑलरेडी अनेकांनी म्हणजे अनेक राष्ट्रांनी विशेष करून अमेरिकेने खूप निर्बंध लादलेत आणि त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आहे सध्या. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये भारतासोबत जर करार झाला आणि भारताचा व्यापार वाढला, भारताच्या माध्यमातून त्यांना कर मिळेल, महसूल मिळेल, त्याचा त्यांना फायदा आहेच आहे. पण ह्या सगळ्यामध्ये शकुनी मामाची भूमिका कोण निभावत आहे? अमेरिका. अमेरिका मात्र पुन्हा एकदा याच्यामध्ये खोडा घालते आणि हा खोडा ती घालते. मग याच्यावरती उपाय काय? म्हणून आपण IMEC कडे बघतोय. हा करार जो झाला ना मित्रांनो, त्याचा कालानुक्रम मी थोडक्यात सांगतो. 2003 मध्ये भारताने चबहार बंदर विकसित करण्याची तयारी केली, मागणी केली, विनंती केली इराणकडे. त्यानंतर 2013 10 वर्ष गेली. मग 2013 मध्ये भारताने चबहारच्या विकासासाठी $100 दशलक्ष गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली, ती कबूलही केलं. त्यासाठी 2015 मध्ये भारत आणि इराण यांच्या दरम्यान एक सामंजस्य करार झाला. मग फेब्रुवारी 2018 मध्ये इराणने आपल्याला एक वर्षाच्या मुदतीकरता म्हणून चबहार बंदर हे संचालनासाठी दिलं. आपल्याला दिलेलं आहे. मग सांगितलं ना मी, एक वर्षासाठी ऑलरेडी आहे. पण आता फरक काय? मग 23 मे 2016 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घोषणा केली की भारत चबहार बंदर 1 वर्षासाठी नाही तर तब्बल 10 वर्षासाठी आता स्वतःकडे घेतोय संचालनासाठी. हे इथं महत्वाचं आहे. हा इथे अत्यंत वेगळा मुद्दा आहे. आता ज्याबद्दल आपण बोलतोय ना, IMEC आणि जो चबहार बंदराला एक पर्याय म्हणून ठरू शकतो चीनला काटछळ देण्यासाठी सुद्धा, तो काय आहे तो बघा. IMEC इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर, त्याची स्थापना कधी झाली हो? तर स्थापना झाली याची सप्टेंबर 2023 मध्ये. नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद संपन्न झाली. त्यामध्ये ह्या IMEC ची स्थापना करण्यात आली. कोण कोण आहे याच्यात? भारत, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली, मॉरिशस, UAE आणि सौदी अरेबिया. म्हणजे बघा, युरोपमधले याच्यामध्ये कोण कोण आहे? युरोपियन युनियन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे. म्हणजे एवढे मातब्बर देश आहेत. त्यामुळे अमेरिका इथे मग काहीच बोलणार नाहीये. दुसरीकडे मॉरिशस आहे, UAE आहे, सौदी अरेबिया आहे. म्हणजे याच्यामध्ये इराण आणि रशिया नाही आहेत, हे मान्य आहे. परंतु तरी सुद्धा या देशांकडे जर आपण आपला व्यापार वाढवला, IMEC जर मजबूत झालं, तर उद्या चबहार बंदर हे आपल्याकडे घेण्यास अमेरिका बिलकुल विरोध करणार नाहीये. हे आपली त्यामधली पाठीमागची खेळी आहे, हे लक्षात असू द्या. मग ह्या IMEC बद्दल बघा, पुन्हा एकदा दाखवतो. इथे मुंबई आहे, हे जबल अली नावाचं बंदर आहे UAE मधलं. मग ही सौदी अरेबिया मधले बरेचसे ठिकाणं आहेत. तिथून आपण इस्रायल पाशी जातोय, इस्रायलकडून आपण या ग्रीसकडे जातोय. बघा, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी 2 उदाहरणं सांगतोय. इथे बघा, हे जे 10 पट्टा दिसतोय तुम्हाला इथे, हा असा पट्टा आहे, हा आहे इजिप्त. या इजिप्तचा पुढे उल्लेख येणार आहे म्हणून तुम्हाला मी ते सांगतोय, ठीक आहे. आणि हा UAE जो आहे, या UAE ला लागूनच इथे बघा, या ठिकाणी आणि इथे सुद्धा. हा, तर या 2 ठिकाणांनाही लक्षात ठेवा. मला तुम्हाला पुढे 2 मुद्दे सांगायचे आहेत. हा जो IME हा जो काही करार आहे किंवा हा जो काही कॉरिडॉर आहे, तर हा कसा आहे बघा, हा रेल्वे मार्ग आहे, जहाज ते रेल्वे नेटवर्क आहे आणि रस्ते मार्ग आहे. IMEC अंतर्गत रेल्वे मार्ग, जहाज ते रेल्वे नेटवर्क आणि रस्ते मार्ग आहेत. याच्या अंतर्गत 2 कॉरिडॉर आहेत. पूर्व कॉरिडॉर भारत ते अरब आखात आणि उत्तर कॉरिडॉर गल्फ ते युरोप. अशा पद्धतीने हे 2 कॉरिडॉर या ठिकाणी आहेत. विजेची केबल, हायड्रोजन पाईपलाईन, हाय स्पीड डेटा केबल, हे सगळं आपण याच्या अंतर्गत टाकणार आहोत, टाकू शकतो, ज्यामुळे आपलं इंटरनेट आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा उपयोगाला येऊ शकतात. या IMEC अंतर्गत अनेक बंदर आपण जोडणार आहोत. भारतातली मुंद्रा कांडला जवाहरलाल नेहरू पोर्ट, मध्य पूर्वेतली फुजेरा जबेरा अली UAE मधलं आता दाखवलं मी, अबुधाबी, दम्मम किंवा रस अल खैर, इस्रायल मधलं हायफा, युरोप मधलं पायरियस, मेसिना आणि मार्सिले. पण अडचण काय झाली आहे? हे सगळं खूप चांगलं चाललं होतं, पण तेवढ्यात इस्रायल आणि गाझा यांचं युद्ध सुरू झालं आणि इस्रायल मधलं हे हायफा नावाचं बंदर हा या IMEC कराराचा एक भाग आहे. ती अडचण झालेली आहे. आणि जेव्हापासून इस्रायल आणि हे गाझा युद्ध सुरू झालं ना, तेव्हापासून मग ह्या प्रोजेक्टचं कामच थांबलं.
मधल्या काळामध्ये फेब्रुवारीमध्ये ग्रीसचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले होते. तर त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली भारताला की तुम्ही थांबू नका. इस्रायल आणि ह्या गाझाचं युद्ध थांबेल, पण म्हणून आपण इकडे थांबायचं नाहीये, आपण काम करत राहूया, असं त्यांनी विनंती सुद्धा केलेली होती. मग या सगळ्यामध्ये आपल्याला काय काय फायदे होतील मी आता सांगितलं. BRI ला काउंटर होईल, सभ्यतेमध्ये एकात्मता. हे सगळे देश युरोप, हे आपलं युरोप आहे, सौदी अरेबिया आहे, भारत आहे, हे सगळे देश एकमेकांच्या सभ्यतेचे देवाणघेवाण होईल, सांस्कृतिक देवाणघेवाण होईल. पाकिस्तान नेहमी भारताला आडवा येतो, त्याचं महत्वच ते शून्य राहील. वेटो तोडणं महत्व शून्य राहील. अरब द्वीपकल्पासह धोरणात्मक प्रतिबद्धता. हे जे काही मधलं जे सेंट्रल अरेबिया आहे ना, सौदी अरेबिया, हे इतर देश आहेत, तर त्या देशाचं जे काही एकूण महत्व आहे, हे महत्व अबाधित राहील, त्याचं महत्व वाढेल आणि भारत त्यामध्ये एक सक्रिय भूमिका निभावतोय. भारताला सुद्धा ती संधी मिळेल. शांततेसाठी पायाभूत सुविधा. भारताने ह्या IMEC कॉरिडॉरचा उल्लेख कसा केलाय? आम्ही हे शांततेसाठीच्या पायाभूत सुविधा बांधतोय, चीनप्रमाणे नाही, कुणाला तरी कटछळ देण्यासाठी, कुणाला तरी मागे पाडण्यासाठी. आफ्रिकेत भारताची भूमिका. मी इजिप्त दाखवला आता तुम्हाला. तर हायफापासून खाली इजिप्तकडे वळता येतं आणि इजिप्त पासून खाली आफ्रिकेकडे जाता येतं. त्यामुळे त्या आफ्रिकेला सुद्धा आपल्याला व्यापार करायला सोपं जाईल. वर्धित व्यापार संधी, व्यापार वाढेलच आणि औद्योगिक वाढ सुद्धा त्या ठिकाणी उत्तेजित होईल, त्याचा त्या ठिकाणी विकास होईल. हे आपल्याला अनेक फायदे आहेत मित्रांनो ह्या IMEC चे. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये जे नुकतंच जे गाझा युद्ध सुरू झालं, त्याच्यामुळे काही आव्हानं निर्माण झाली. मी आता सांगितलं तुम्हाला. मग ही आव्हानं कुठली निर्माण झाली आहेत? तर गाझामध्ये युद्ध झालं, इस्रायलचं आणि पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे. इराणने जाऊन तिकडे हल्ले केले, कारण इराणचं म्हणणं इराणच्या काही सैनिकी अधिकाऱ्यांना इस्रायलने मारलं, म्हणून इराणने जाऊन हल्ले केले. मग इराणने काय केले? एक घोषणा करून टाकली. कसली घोषणा आहे बघा? ती म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी आम्ही बंद करून टाकू. होर्मुझ सामुद्रधुनी, तुम्ही आता चबाहारचा पॉइंट बघितला का? त्या चबाहारच्या पॉइंट पासूनच आतमध्ये लाल समुद्र आहे, तर तो पॉइंटच आम्ही बंद करून टाकतो, आज त्यांनी घोषणा केली. आता ते जर बंद झालं तर मग हा भारताचा IMEC कॉरिडॉर कसा काय पुढे जाणार? उदाहरणार्थ, आणि तिथे मग आपली बरीच इन्व्हेस्टमेंट आहे, मग तिथली सगळीच कामं आपली बंद होऊन गेली, जसं अदानी समूहांचं आहे. इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना हे हौती नावाचे बंडखोर आहेत. कुठे थे? हे सौदी अरेबिया, येमेन या प्रदेशामध्ये हे कार्यरत आहेत, विशेष करून येमेनमध्ये. आणि हेच हौती किंवा हुती नावाचे जे बंडखोर आहेत, हे बंडखोर समुद्री चाचे म्हणून काम करतायत. भारतासह अनेक देशांच्या जहाजांना, माल वाहतुकीला सर्वात मोठा धोका या हुती किंवा हौती नावाच्या बंडखोरांनी निर्माण केलाय. आणि मग त्यांचं म्हणणं काय? ते मुस्लिमच असल्यामुळे ते म्हणतात की इस्रायल हा पॅलेस्टाईनवर हल्ला नाही करत आहे, इस्रायल हा मुस्लिम धर्मावर हल्ला करतोय, आणि म्हणून इस्रायलला जे जे कोणी मदत करतील त्या सर्वांची माल वाहतूक आम्ही बंद करणार. हे आणखी एक आव्हान आपल्या समोर निर्माण झालंय. आणि एकूणच काय झालंय की मग हे इकडे हौती बंडखोर, दुसरीकडे ते इस्रायलचं तिकडे युद्ध चालू आहे, इराणची धमकी, यामुळे झालं शिपिंगचा वेळ वाढायला लागला, खर्च वाढायला लागला, भाडं वाढायला लागलं, इन्शुरन्सचा खर्च वाढला. यामुळे आपण जी निर्यात करतोय त्या निर्यातीमध्ये घट व्हायला लागली, आपलं परकीय चलन कमी कमी व्हायला लागलंय, आपल्या व्यापारावर नकारात्मक परिणाम होतोय. ही आव्हानं आपल्या समोर आहेत, पण ही आव्हानं दूर होतील, निश्चित होतील, आणि आपल्याला पुन्हा एकदा IMEC हा जो कॉरिडॉर आहे तो पुन्हा एकदा त्याचं पुनरुज्जीवन करता येईल, हे सुद्धा पाहता येऊ शकतं. पण मग याच्यावरती उपाय कोण आपल्याला देईल बरं? ते म्हणजे ओमान. अरबी समुद्रातील ओमानची बंदरं ही इराणच्या प्रभावापासून फार दूर आहेत, तर आपण ओमानची बंदरं वापरू शकतो. भारताचे चांगले संबंध पण आहेत ओमान सोबत. दुसरं, ओमानने जर ह्या बंदरांसाठी आपल्यासोबत काम केलं, निश्चितपणे IMECचा प्रोजेक्ट चांगला होऊ शकतो. दुसरं म्हणजे इजिप्त आहे. आता मी तुम्हाला इजिप्तचं त्या ठिकाणी लोकेशन दाखवलं. इजिप्तचं काय आहे? इस्रायल सोबत चांगले संबंध आहेत, इजिप्तचे युरोप सोबत चांगले आहेत आणि अमेरिकेसोबत पण चांगले संबंध आहेत. त्यामुळे इजिप्तला या IMEC मध्ये जर घेण्यात आलं तर हा जो IMEC कॉरिडॉर आहे तो आणखी मजबूत होईल, आणखी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपला हा कॉरिडॉर यशस्वी होऊ शकतो, हे आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला काही करून
रशियासोबतचा INSTC नावाचा जो काही नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आहे तो यशस्वी बनवायचा आहे. आणि दुसरीकडे जो काही IMEC जो कॉरिडॉर आहे, ज्यामध्ये भारत, सौदी अरेबिया, काही आखाती देश आणि पुढे युरोपमधले काही देश, हा सुद्धा यशस्वी बनवायचा आहे. आपल्याला कोणाला इतरांना मागे टाकायचे यासाठी नव्हे, तर उभरती भारताची जी अर्थव्यवस्था आहे, त्याची जी स्वप्न आहे, त्याची जी महत्वाकांक्षा आहे, हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे. आपण ते काम केलं पाहिजे. यासाठी आपण या कॉरिडॉरकडे बघितलं पाहिजे. मित्रांनो, हे होतं एकूणच ह्या जिओ पॉलिटिक्सचा अत्यंत क्लिष्ट रचना. आणि मग शेवटी पर्याय काय, आता उत्तर काय? अमेरिका, त्याचे मित्रत्व का इराणचं भूराजकीय महत्व, यामध्ये काय कशाला महत्व द्यायचं हे भारताने ठरवणं गरजेचं आहे. आणि हे ठरवत असताना IMEC हा कॉरिडॉर आपल्याला निश्चितपणे एक चांगली संधी म्हणून पुढे येतोय, हेही आपल्याला म्हणता येतं. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.